पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये जी घटना घडली त्याच पार्श्वभूमीवरती पुण्यातील शिवाजीनगर बस डेपोमध्ये काय परिस्थिती आहे। आता रात्रीचे 12:15 वाजत आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर अनेक बसेस ज्या आहेत त्या सध्या रस्त्याच्या बाजूला उभा असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर अनेक बसेसमध्ये त्यांचे चालक वाहक जे आहेत ते झोपलेले असतात। मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या बसमध्येही चालक वाहक जे आहेत ते झोपलेले या साईडला आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर अनेक ठिकाणी जर पाहिलं तर या घटना कशा घडतात, कारण की बसेस लावल्या जातात आणि चालक वाहक जे आहेत ते बसमध्ये नसतात। त्यामुळे हा सर्व दाखवण्याचा हा आमचा साम टीव्हीचा हा सगळा प्रयत्न आहे। मात्र त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अनेक खाजगी गाड्या ज्या आहेत त्याही बस स्टॉपच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। मी आता ही दुसरी गाडी आहे आणि या दुसऱ्या गाडीमध्येही वाहक जे आहेत चालक वाहक जे आहेत ते सध्या झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर प्रत्येक बसेसमध्ये सहज दरवाजा उघडेल किंवा खिडकी उघडी असेल अशा पद्धतीने हे चालक वाहक जे आहेत ते गाड्यांमध्ये झोपलेले असतात। जर काही घटना घडली किंवा जर गाडीमध्ये कोणी नसेल, आजच्या घटनेमध्येही तसंच साम्य आपल्याला पाहायला मिळतंय की जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये त्यांनी मी वाहक आहे असं सांगून त्या महिलेची फसवणूक केली आणि तिला गाडीमध्ये नेऊन तिच्यावरती बलात्कार केला। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अशा अनेक आमिषाला महिला ज्या आहेत त्या बळी पडत असतात आणि चालक वाहक यांच्यावरती ही सर्व जी जबाबदारी आहे ती असते आणि या जर ते बसमध्ये नसतील तर अशा घटना घडत असतात। आपण जर पाहिलं तर आता आपल्याला शिवाजीनगर बस स्थानकाच्या बाहेर हे चित्र पाहायला मिळतंय। बस स्थानकाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय चित्र दिसतंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हा पूर्ण कट्टा जो आहे या कट्ट्यावरती अनेक लोक सध्या झोपलेले पाहायला मिळतात। कुठली लोक आहेत, कुठून आलीत याबाबत कुणालाही माहिती नाही आहे। मात्र नेमक्या अशा घटना का घडतात याचंही कारण जे आहे ते शोधलं गेलं पाहिजे, कारण की अनेक लोक जे आहेत ते बाहेर गावावरून येत असतात आणि या ठिकाणी थांबलेले असतात। आपण हा सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय। कोण कशा पद्धतीने काय चित्र असेल, या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे का, त्याचबरोबर पोलीस रात्रीची गस्त घालतात का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि शिवाजीनगरचा हा पूर्ण बस डेपो आहे, यामध्ये काय चित्र आहे हे सर्व दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। अनेक ठिकाणी लोक जे आहेत ते बसलेले पाहायला मिळतात। त्यामुळं अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडू शकतात। त्यामुळे त्याची खबरदारी जी आहे ती घेणं अपेक्षित आहे। या ठिकाणी चौकशी कक्ष आहे। अनेक लोक सध्या वेटिंगला आपल्याला बस स्थानकाच्या फलटावरती दिसत आहेत, तर अनेक लोक खाली झोपलेले आहेत। असंच काहीसं चित्र जे आहे ते स्वारगेट बस डेपोमध्ये घडलं होतं आणि त्याचाच प्रत्यय जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। हे चौकशी कक्ष आहे। चौकशी कक्षामध्ये प्रत्येक जण येऊन चौकशी करतोय। आपण जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत ते कशा अवस्थेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही लोक कोण आहेत, काय आहेत, काही सांगू शकत नाही आहेत। त्यामुळे वारंवार अशा घटना ज्या आहेत त्या घडत असतात आणि यासाठी पोलीस या ठिकाणी असणं अपेक्षित आहे। मात्र शिवाजीनगरच्या कुठल्याही बस स्थानकावरती जो कक्ष आहे पोलीस कक्ष, पोलीस मदत कक्ष, तो आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। पोलीस पाहायला मिळत नाही आहेत। ताई आपल्याबरोबर आहेत। ताई, आपण जर बघितलं तर जी घटना स्वारगेटमध्ये घडली या ठिकाणी रात्री पोलीस असणं आवश्यक आहे, मात्र काही पाहायला मिळत नाही। एक महिला म्हणून काय वाटतं? नाही, पोलीस असणं आवश्यक आहे, म्हणजे पोलीस पाहिजेतच। कारण की रात्रीचं महिला असतात, लोक पण व्यवस्थित नसतात आणि चांगले लोक तर नसतातच। खूप दारू पिणारे वगैरे असेच असतात। हो, खूप लोक आहेत दारू। महिला म्हणून भीती वाटते? हो, वाटते ना, थांबायची भीती वाटते। मग त्यासाठी आपल्या माणसाला पण थांबावं लागतं ना आपल्यासोबत। पण हे चित्र दिसतंय तुम्हाला इथं, आज जी स्वारगेटमध्ये घटना घडली त्यानंतरही कुठली पार्श्वभूमीवरती तर खबरदारी नाही? नाही, सध्या तरी नाही। ही सध्याची रियालिटी आहे। या ठिकाणी हिरकणी कक्ष आहे आणि तो पूर्णतः बंद आपल्याला
पाहायला मिळतोय। हिरकणी कक्ष हा ज्या छोट्या मुलांच्या आई असतील त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे, मात्र हिरकणी कक्ष पूर्णतः बंद दिसतोय। त्यामुळं रात्रीच्या वेळेत जर एखाद्या मातेला बाळाला स्तनपान करायचं असेल तर ती या ठिकाणी करू शकत नाही आणि कुठली खबरदारी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे। काही महिला आपल्याबरोबर आहेत। ताई, आपण पाहतोय की रात्रीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस या ठिकाणी असणं आवश्यक आहे। एक महिला म्हणून भीती वाटते का? हो इथं दिसते का? म्हणजे काय भीती? रात्री एकटी जर महिला असेल तर ज्या घटना घडतात तर त्या पार्श्वभूमीवरती बस स्टँडवर काय खबरदारी असणं आवश्यक आहे? काय वाटतं तुम्हाला? एक महिला आम्ही बाहेरून आले आपण जर बघितलं तर खबरदारी असणं आवश्यक आहे। ताई, आपल्याबरोबर काही महिला आहेत ज्या घटना घडतात वारंवार, त्यामध्ये एक महिला म्हणून काय वाटतं या ठिकाणी पोलीस असणं आवश्यक आहे किंवा जी सुरक्षा रक्षक आहे ते असणं आवश्यक आहे? महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय दिसतंय का इथं? नाही, सुरक्षित असलीच पाहिजे ना, कारण महिला पोलीस असणं पाहिजेच बाबा, गरजेचं खूप व्यवहार अशा वेळेस महिलांनी जायचं कुठं? समज दोन्ही महिला असतात पाहिजेच, पोलीस पाहिजे इथं संरक्षणसाठी। पण काय दिसत नाही इथं? नाही एसटी कडून पण खबरदारी नाही, काहीच नाही। काय वाटतं तुम्हाला? एसटीने खबरदारी घेतली पाहिजे। पण ते दिसत नाही। नाही दिसत तर नाही कुठे। जर आपण पाहिलं तर काही महिला आपल्याबरोबर होत्या आणि त्यांनी या ठिकाणी हे बुकिंग कक्ष आहे, बुकिंग कक्षाचे तिथेही आपल्याला कोणीही पाहायला मिळत नाही आहे आणि अनेक लोक जे आहेत ते कशा अवस्थेत आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या सर्व आता ही शिवशाही बस आहे, या शिवशाही बसमध्ये कशा पद्धतीने लोक जे आहेत ते चढू शकतात आणि या बसेस या बाजूला लावण्यात आलेल्या आहेत। आपण बसमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया। पूर्णतः ही बस जी आहे ती या ठिकाणी आपल्याला ओपनली पाहायला मिळते, त्यामुळे अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडू शकतात। बसच्या दुसऱ्या बाजूला काय चित्र आहे हे दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी आपण करतोय। मात्र अनेक बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी अशा पद्धतीने लावण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी कुठेही सुरक्षा रक्षक एस टीचा पाहायला मिळत नाही आहे, त्यामुळं अशा बसेस ज्या आहेत त्यामध्ये अशा घटना घडतात आणि त्याचंच चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच या बसेसच्या मागच्या बाजूला काय चालतं हेही सगळं दाखवण्याचा हा सगळा साम टीव्हीचा प्रयत्न आहे। जर रात्रीच्या वेळेस महिला एकट्या असतील तर अशा वेळेस या ठिकाणी असणारे गर्दुल्ले जे आहेत ते त्याचा फायदा घेतात आणि महिलांवरती अन्याय अत्याचार करतात। त्याचाच हा सगळा प्रयत्न जो आहे तो आपण या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। गर्दुल्ले कशा पद्धतीने या बस स्टँडच्या बाहेर असतात आणि ते या ठिकाणी जर कोणी एकटी महिला दिसली तर तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात। कोण कसा येतो कुठून येतो काही माहिती नसतं। आत्ताची ही रियालिटी आहे। या ठिकाणी ना एस टीचा सुरक्षा रक्षक आहे ना पोलीस स्टेशनचा एकही पोलीस कर्मचारी आहे, त्यामुळे जर अशा घटना वारंवार घडत असतील तर याला जबाबदार कोण? आता ही पूर्णतः बसेस आपल्याला पाहायला मिळतात आणि मोकळी जागा या ठिकाणी आहे। कुठल्याही भागात जर काही घटना घडली तर याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होताना आपल्याला दिसतात। त्यामुळं स्वारगेटमध्ये जी घटना घडली ती शिवाजीनगरमध्ये घडू नये आणि आजच्या घटनेनंतरही शिवाजीनगर डेपोने कुठलाही जो धडा घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला या ठिकाणी साम टीव्हीच्या रियालिटीमध्ये दिसत नाही। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावर, साम टीव्ही, शिवाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।